मागील आठवड्यात विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण होतं आणि अनेक भागामध्ये जे आहे ते अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। त्यानंतर आता ढगाळ वातावरण जे आहे ते निघून गेल्यानंतर आता कडाक्याचं ऊन तापायला सुरुवात झालेली आहे। तर पश्चिम विदर्भात जर आपण पाहिलं तर पारा 41 अंशावर गेलेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1 ते 1.5 वाजताच्या दरम्यान जो आहे तो रस्त्यांवर शुकशुकाट सध्या पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते तापमानात वाढ झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवस असाच तापमानाचा अंदाज असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो घराबाहेर पडत असताना प्रत्येक जण सुती दुपट्टा बांधूनच घराबाहेर निघत आहेत, कारण कडाक्याचं ऊन सध्या जे आहे ते अमरावती असेल, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यात सध्या पाहायला मिळतं आणि त्यामुळे उन्हीपासून बचाव करण्यासाठी सुती कपड्याचा वापर केला पाहिजे असं आवाहन जे आहे ते हवामान तज्ज्ञांनी केलेलं आहे, डॉक्टरांनी केलेलं आहे। तर सध्या दुचाकीवरनं जे लोक घराबाहेर पडत आहेत ते पूर्णपणे सध्या आपल्याला काळजी घेतानाचे पाहायला मिळत आहे। चेहरा जो आहे तो घट्ट सुती कापडाने बांधला। सोबतच दुसरीकडे तापमानात वाढ झाल्यामुळे भरपूर पाणी पिण्याचं आवाहन जे आहे ते आहार तज्ज्ञांनी केलं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं जे लोक महत्त्वाचंच काम आहे या कामानिमित्तानं बाहेर पडतात आणि परंतु बाहेर निघत असताना पुरेपूर काळजी घेत असताना जे दृश्य सध्या आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। ढगाळ वातावरण जे आहे ते मागच्या आठवड्यामध्ये होतं, त्यामुळे जे आहे ते ऊन जे आहे ते उन्हाचा पारा कमी झालेला होता, परंतु आता मे महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जे आहे ते उन्हाचे चटके सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमरावती शहरामधील छोटे मोठे फुटपाथवर लागणाऱ्या रसवंतीच्या गाड्या असेल किंवा थंड पेयाचे दुकाने असेल या दुकानांवर देखील मोठ्या प्रमाणावर जी आहे ती गर्दी पडायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे काम असलं तर घराबाहेर पडा, त्यानंतर सायंकाळी घराबाहेर पडला आणि महत्त्वाचे काम असेल तर 10-11 वाजेपर्यंत आटपून घेण्याचं आवाहन देखील जे आहे ते हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पुढील 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीनं कडाक्याचं ऊन जे आहे ते अमरावती जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यामध्ये राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे उन्हात निघताना प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे असं आवाहन देखील डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।